नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आता एक नवीन सिरीजला हात घातलेला आहे, सुरू केलेली आहे. ती सिरीज म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन, ज्यामध्ये आपण मागच्या वेळेला क्रियापदासंदर्भातील जे नियम आहेत ते आपण पाहिले. आणि मी मागे म्हणालो होतो हा भाग चौथा आहे, की आज आपण सर्वनामाविषयी जे काही नियम आहेत किंवा सर्वनामाबद्दल जे काही परिवर्तन केलं जातं त्याचे नियम पाहणार आहोत. आता सर्वनामाबद्दल मध्ये परिवर्तन कसं होतं तर ते बघा, ते वाक्यांवरून तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे. रिपोर्टेड स्पीच मध्ये जर प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन सोबत फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम नेहमी रिपोर्टिंग व्हर्ब जे असतं त्याच्यानुसार, त्याच्या कर्त्यानुसार, म्हणजे त्या कर्ता म्हणजे जो सब्जेक्ट असतो, म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचा जो काही सब्जेक्ट असतो म्हणजे कर्ता असतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल घडत असतात, बदल होत असतात. उदाहरण बघा, डायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. आय सेड टू हिम आय एम गोइंग टू द स्टेशन. आता बघा, हे झालं डायरेक्ट स्पीचमध्ये. आय सेड टू हिम, मी त्याला म्हणालो. काय म्हणालो? आय एम गोइंग टू द स्टेशन. इंटू इन्व्हायटेड कॉमा आय एम गोइंग टू द स्टेशन, मी स्टेशनला जात आहे. आता इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य हेच बघा. आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितले. काय सांगितलंय? दॅट आय वॉज गोइंग टू द स्टेशन, मी स्टेशनला गेलेलो, जात होतो. लक्षात आलं? काळ बघा, इकडे आय एम गोइंग टू स्टेशन साधा वर्तमान काळ होता, म्हणजे इकडे त्याचा काय झाला, साधा वर्तमान काळामध्ये काय परिवर्तन झालं, तो पास्टमध्ये गेला. आणि याच्यात परिवर्तन बघितलं काय तुम्ही? आय टोल्ड हिम म्हणजे सेडचं काय झालं? टोल्ड झालं. का झालं ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगेन. त्यानंतर दॅट आय वॉज गोइंग टू द स्टेशन. आता दुसरं वाक्य बघा, डायरेक्ट स्पीचचं वाक्य. यू कॅरीड आउट. यू कॅरीड, CRIED, कॅरीड आउट, कॉमा आय शाल सर्व, SERVE, सर्व मदर इंडिया, इंटू इन्व्हायटेड कामामध्ये काय? आय शाल सर्व मदर इंडिया. हे सगळं इन्व्हायटेड कॉमा म्हणजे कोटेशन मार्कमध्ये. अँड हे झालं डायरेक्टमध्ये. आता इनडायरेक्टमध्ये कसं होणार? यू कॅरीड आउट दॅट यू शूड, शालचं काय झालं? शूड झालं. सर्व मदर इंडिया. लक्षात आलं? पुढे डायरेक्ट स्पीचचं वाक्य. ही सेड टू यू, कॉमा आता इंटू इन्व्हायटेड कॉमा आय एम वाईज. तो म्हणाला काय? ही सेड टू यू, तो तुला म्हणाला काय? आय एम वाईज, मी कसा आहे? हुशार आहे. आता इनडायरेक्ट बघा. ही टोल्ड यू, त्याने तुला सांगितलं काय? दॅट ही वॉज वाईज, तो हुशार होता. लक्षात आलं का? पुढचं वाक्य बघा, डायरेक्ट. स्टुडंट्स, STUDENTS, स्टुडंट सेड, कॉमा वी वॉन्ट टू प्ले. डायरेक्टचं आहे. इनडायरेक्ट बघा. स्टुडंट्स सेड दॅट दे वॉन्टेड टू प्ले. आता इथे बघा, एक इम्पॉर्टंट नोट्स आहे. जर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये सेड असेल, आणि सेड असतं, आणि सेड नंतर जर टू आलं, आणि टू नंतर जर एखादा
कर्म असेल, ऑब्जेक्ट असेल, तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे त्याचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करत असताना सेड टूचं काय परिवर्तन कशामध्ये होतं? टोल्डमध्ये होतं. परंतु जर त्याच्यानंतर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट ठेवलं जातं, म्हणजे बघा, सेड नंतर लगेच टू असेल आणि नंतर लगेच एखादं कर्म असेल तर सेडचं रूपांतर टोल्डमध्ये होतं आणि त्याच्यानंतर ते ऑब्जेक्ट ठेवलं जातं. लक्षात आला नियम? सेड नंतर जर टू आलं असेल आणि टू नंतर जर कर्म असेल तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतरित करत असताना सेडच्या जागी काय वापरायचं? मग टोल्ड वापरायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं? ऑब्जेक्ट लावलं जातं. उदाहरण नंबर मी तुम्हाला दाखवेल. आता बघा, इथे पण तुम्हाला पहिलंच उदाहरण पाहिलं. काय होतं पहिलं उदाहरण? की डायरेक्टमध्ये आय सेड टू हिम. आता टू हिम हे काय झालं? मी त्याला सांगितले, म्हणजे तो हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. काय सांगितले मी त्याला? आय एम गोइंग टू द स्टेशन. आता इनडायरेक्ट बघा कसं झालं? आय टोल्ड हिम म्हणजे हिम हे काय आहे? सब्जेक्ट आहे. मग इथे सेडचं काय झालं? टोल्ड झालं डायरेक्टली. लक्षात आलं? दॅट आय वॉज गोइंग टू द स्टेशन. लक्षात आलं? पण जर सेड नंतर एक कर्म नसेल म्हणजे ऑब्जेक्ट नसेल तर सेडला जर कर्म नसेल तर त्याला टोल्डमध्ये बदलायचं नाही. ते मी तुम्हाला उदाहरण पण त्याचं दाखवलं. लक्षात आलं? बाकीचे उदाहरणं पण तुम्हाला बघा, कुठे मी बदललेलं नाही आहे त्याला. आता चौथ्या उदाहरण डायरेक्ट म्हणजे काय? स्टुडंट सेड वी वॉन्ट टू प्ले. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय आलं? स्टुडंट सेड दॅट दे वॉन्टेड टू प्ले. म्हणजे इकडे काही बदललेलं नाही. लक्षात आलं? कारण कर्म नाही आहे तिकडे. लक्षात आलं? आता नियम दुसरा बघा. नियम 2, रिपोर्टेड स्पीच मध्ये जर सेकंड पर्सन, आता रिपोर्टेड स्पीच मध्ये जर सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष, म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुष. नेहमी रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे रिपोर्टिंगचं जे व्हर्ब असतं च्या कर्माप्रमाणे म्हणजे कर्मानुसार पर्सन म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्माप्रमाणे पर्सन सारखा त्याच्यामध्ये बदल होईल. कळलं का मी काय सांगितलं ते? पुन्हा ऐका. रिपोर्टेड स्पीचमध्ये जे सेकंड पर्सन आहे म्हणजे द्वितीय पुरुष असेल, द्वितीय पुरुष सर्वनाम असेल तर ते नेहमी रिपोर्टिंग व्हर्बच्या ऑब्जेक्टनुसार म्हणजे कर्मानुसार, कर्मस्थानी जे पर्सन असेल त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय होणार? बदल होईल किंवा बदल केला जाईल. उदाहरणार्थ बघा, डायरेक्ट माय सिस्टर सेड टू मी. माझी बहीण मला म्हणाली. माय सिस्टर सेड टू मी, कॉमा, इनटू इन्व्हर्टेड कॉमा, यू शुड वर्क हार्ड. यू शुड वर्क हार्ड. आता यू शुड वर्क हार्ड हे वाक्य आहे. आता याचं इनडायरेक्ट बघा. माय सिस्टर टोल्ड मी. आता टोल्ड मी काय आलं? माय सिस्टर सेड टू मी. टू मी, मी हे कर्म आलं ना इकडे.
ऑब्जेक्ट आलं ना. आईच्या फॅमिलीमधलं मी आहे, मला म्हटल्यानंतर सेड नंतर तिथे टू नंतर हे आलं, म्हणून तिकडे माय सिस्टर सेडचं इनडायरेक्ट बनवताना काय झालं, माय सिस्टर सेडचं टोल्ड झालं. टोल्ड मी दॅट काय होतं तिकडे, यू शुड वर्क हार्ड. तर त्याचं काय झालं, यूचं काय झालं, मग इकडे आय झालं, आय शुड वर्क हार्ड. लक्षात आलं. हा बदल नीट सूक्ष्म प्रकारे तुम्हाला समजायचा आहे. पुढे डायरेक्ट बघा, युअर फादर सेड टू यू. आता युअर फादर सेड टू यू, यू आर इंटू इन्व्हायटेड कॉमा, यू आर अ गुड बॉय. इनडायरेक्ट करताना बघा, युअर फादर टोल्ड यू, मी सांगितलं तुम्हाला सेडचं टोल्ड का होतं ते, दॅट यू वेअर अ गुड बॉय. लक्षात आलं. पुढचं उदाहरण बघा, डायरेक्टचं बघा. ही सेड टू मोहन, यू आर इंटेलिजंट. इनडायरेक्ट, ही टोल्ड मोहन दॅट ही वॉज इंटेलिजंट. लक्षात आलं. हे नियम कळले तुम्हाला. याचा बारकाईने तुम्ही जर हे व्हिडिओज ऐकले विशेषतः ऐकण्यावर जोर द्यावा लागेल, तरच तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. तिसरा नियम बघा, रिपोर्टेड स्पीचचे जे तृतीय पुरुष असेल, रिपोर्टेड स्पीचमध्ये जर तृतीय पुरुष असेल, तृतीय पुरुष पर्सन, थर्ड पर्सन असेल म्हणजे तृतीय पुरुष, जर जे प्रोनाऊन असेल तर त्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही, ते जसेच्या तसे राहतात, परिवर्तन होत नाही. हे आपण ॲसॅरिटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लॅरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीमध्ये पाहतोय, हे लक्षात घ्या. उदाहरण बघा, डायरेक्टचं उदाहरण, द टीचर सेड कॉमा ही इज अ गुड बॉय. आता द टीचर सेड इथे कॉमा आणि इनटू इन्व्हायटेड कॉमा, ही इज अ गुड बॉय, इन्व्हायटेड कॉमा क्लोज. आता इथं इनडायरेक्ट बघा, द टीचर सेड दॅट, कारण आता टीचर नंतर इकडे द टीचर सेड नंतर लगेच इन्व्हायटेड कॉमा चालू झाला होता, म्हणजे टीचर नंतर टू ऑब्जेक्ट नव्हतं म्हणून इथे सेडच राहिलं. लक्षात आलं. इनडायरेक्ट, द टीचर सेड दॅट ही वॉज अ गुड बॉय. लक्षात आलं. उदाहरण दुसरं बघा, डायरेक्ट, आय सेड कॉमा इनटू इन्व्हायटेड कॉमा, शी इज गोइंग. इनडायरेक्ट, आय सेड दॅट शी वॉज गोइंग. लक्षात आलं. आता इम्पॉर्टंट नोट बघा, जर रिपोर्टिंग व्हर्ब, काय सांगितलं त्यांनी, जर रिपोर्टिंग व्हर्बचा ऑब्जेक्ट लपलेला असेल, हाईड झालेला असेल, हिडन असेल, तर त्यावेळेला थर्ड पर्सनमध्ये म्हणजे तृतीय पुरुष जे काय तुम्ही प्रोनाऊन वापरा किंवा नाम वापरा, तर त्यावेळेला काय केलं जातं, ते जे थर्ड पर्सनचं नाम असेल किंवा प्रोनाऊन असेल, सर्वनाम असेल, त्याला ऑब्जेक्ट बनवून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बनवलं जातं. उदाहरण बघा, द टीचर सेड इंटू इन्व्हायटेड कॉमा, यू हॅव फिनिश्ड युअर वर्क. आता इनडायरेक्ट, द टीचर टोल्ड दॅट द बॉईज दॅट दे हॅड फिनिश्ड देअर वर्क. दुसरी नोट बघा, इम्पॉर्टंट नोट, प्रोनाऊन म्हणजे सर्वनामात सोबत जेंडर म्हणजे लिंग सुद्धा, लिंगामध्ये सुद्धा बदल होतो. उदाहरणार्थ डायरेक्ट बघा, आय सेड टू माय सिस्टर कॉमा इनटू इन्व्हायटेड कॉमा, यू आर अ गुड गर्ल. इनडायरेक्ट स्पीच, आय टोल्ड माय सिस्टर दॅट शी वॉज अ गुड गर्ल. लक्षात आलं.
एक्सरसाइज घ्या. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम गोइंग होम. नंबर 2, he said to me into inverted comma, you are my friend. 3, he said to you into inverted comma, you must do this work for me. पुढचं, I said to him, you have been reading for 4 hours. पुढचं उदाहरण, I said to my sister, comma, into inverted comma, you are reading the novel. पुढचं, I told you into inverted comma, Ramesh is going to read the letter. पुढे, the mother said into inverted comma, you have done a wrong thing. पुढे, you said to me into inverted comma, I had gone to see the match. पुढे, I said to him into inverted comma, 2 and 2 make 4. पुढचं उदाहरण, I said to you into inverted comma, you have been telling me a lie. ह्या वाक्यांचा तुम्ही प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.